तुरंत लढत पाहायला मिळते। आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार संजय देशमुख यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते परळीमध्ये करण्यात आलं, मोठा प्रचार रॅली आहे ते करण्यात आलं। आज मोठं शक्ती प्रदर्शन तुम्ही केले परळीमध्ये, काय सांगाल? मोठं शक्ती प्रदर्शन केले परळीमध्ये प्रदर्शन केलेलं आहे त्यासाठी की आज पक्षाचा नारळ प्रचारार्थ नारळ फुटणार आहे। त्या नारळ फोडून आम्ही आज प्रचाराला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून परळीच्या विकासासाठी लढणार आहोत। परळीच्या शक्ती प्रदर्शन जे झालेलं आहे परळीसाठी ते फक्त परळीच्या विकासासाठी झालेलं आहे, जेणेकरून आम्ही परळीचा विकास करणार आणि बदलच्या मताने विजय होणार। कशा पद्धतीने तुम्ही लोकांना सांगवलं मोठं शक्ती प्रदर्शन केलं? तुम्ही आज शक्ती प्रदर्शन केलंय मोठं? अगोदर तर शक्ती प्रदर्शन केलेलंच आहे, कारण का तर ह्या परळीच्या विकासासाठी आम्ही लढत केलेला आहे, जेणेकरून परळीचे हे शक्ती प्रदर्शन नसून हे जनतेचा उद्रेक आहे। जनतेने 15 वर्षाचे अत्याचार पूर्ण सहन केला, हे त्याचा उद्रेक आहे आणि हेच आता आमच्या विजयाचं श्रेय आहे। कसं बघताय आज मोठं खासदार बजरंग सोनवणे देखील परळीमध्ये येत आहेत? हो, येणारे आहेत। आमच्या प्रचाराचं नारळ ते फोडणार आहेत आणि हे परळीचा उद्रेक ते त्यांना सगळ्यांना दिसणार आहे। हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे इतिहास करून देणार आहे परळी। मोठी जनता तुमच्या सोबत आहे, लोक सोबत आहेत, मोठी गर्दी आहे, कसं बघता याकडे? अवघा हे तुम्हाला एकच सांगितलं की परळीनं जे 10 ते 15 वर्ष अन्याय अत्याचार सहन केला, विकास कामाचा सगळा सत्यानाश केला, त्याचं हे आहे सगळं प्रदर्शन आहे त्याचं। कसं बघताय, काही आव्हान वगैरे वाटतं तुम्हाला? आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाही। आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं आमची परळीतली नगराध्यक्षाची पद आणि सगळे नगरसेवक सगळ्यात जास्त मतानं आमची लागणार आहेत। आजपासून प्रचाराला सुरुवात करता, कशी सुरुवात असणार तुमची? अरे आता मी 1 महिना झाला मी प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन फॉर्म भरलेला आहे, लोकांच्या भावना ऐकलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आज प्रचाराचं नारळ आणि आमचे सगळे नगरसेवक घेऊन आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमचे मार्गदर्शक राजाभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढचं काम करणार आहोत। जनतेला काय आव्हान आहे? जनतेला आव्हान काय? जनतेला आव्हान काहीच नाही, जनतेचं आव्हान मी स्वीकारलं आहे, जनतेचं काम मी करायलो। आम्हाला कुठलाही आता पुढे परळीच्या फक्त नगराध्यक्षासाठी परळीची आमची नेता आहे। नक्कीच या ठिकाणी कुठलंही मला आव्हान नाही, माझ्या सोबत जनता जी आहे ते या ठिकाणी असल्याच्या ठिकाणी दीपक देशमुख यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशी, परळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।